नमस्कार. आज आपण एका विशेष साधनेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्या स्रोतांमध्ये बऱ्यापैकी तपशीलवार दिली आहे. वराह साधना. ही साधना भूदेवीशी संबंधित आहे असं दिसतंय आणि काय म्हणतात त्याला, जीवनात स्थैर्य कसं मिळवावं यावर बहुतेक भर आहे. तर सुरुवात करूया या अवताराच्या उगमापासून. भगवान विष्णूंना हा तिसरा अवतार का घ्यावा लागला? म्हणजे कथेनुसार तो हिरण्याक्ष नावाचा दैत्य होता. त्याने पृथ्वीला समुद्रात नेलं आणि तेव्हा विष्णूंनी वराहाचं रूप घेतलं. बरोबर आहे. चला तर मग या स्रोतांच्या आधारे वराह साधनेचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया. मला वाटतं यात नक्कीच काहीतरी खूप रोचक असणार आहे. निश्चितच. आणि ही कथा केवळ पौराणिक नाहीये, म्हणजे तिचं प्रतीक खूप महत्वाचं आहे. वराह अवतार हा धर्मरक्षण, पृथ्वीची म्हणजे आपल्या सृष्टीची रक्षा आणि भक्तांचा उद्धार यांचं प्रतीक मानला जातो. हिरण्याक्षनं पृथ्वीला समुद्रात नेणं हे एक प्रकारे अज्ञानाच्या किंवा मोठ्या संकटाच्या गर्तेत जाण्यासारखं आहे, आणि वराह भगवानांनी तिला बाहेर काढणं हे त्यातून मार्ग दाखवण्याचं प्रतीक आहे, एक आशेचं प्रतीक. हो. आणि स्रोतांमध्ये त्यांच्या स्वरूपाचं वर्णन पण आहे. अर्धमनुष्य अर्धवराह असं रूप आणि भूदेवीला आपल्या दातांवर उचलेलं. हे स्वरूप खूपच प्रभावी वाटतं. बरोबर. हे स्वरूप खरंच महत्वाचं आहे. वराह म्हणजे शुकर रूप, ते प्रचंड सामर्थ्य दर्शवतं, आणि भूदेवीला दातांवर उचलणं हे दाखवतं की देव पृथ्वीला म्हणजेच पर्यायाने आपल्या भक्तांना संकटांच्या किंवा अज्ञानाच्या सागरातून बाहेर काढून ज्ञानाचा आणि स्थैर्याचा आधार देतात. अच्छा, म्हणजे फक्त शारीरिक शक्ती नाही, तर एक प्रकारचा आधार देणं, सावरणं. अगदी. सावरणं, अज्ञानातून बाहेर काढणं, संकटातून सुरक्षित स्थळी नेणं, हे सगळं त्यात येतं. तर मग ही साधना नक्की कशासाठी केली जाते? म्हणजे स्रोतांमध्ये बरीच कारणं दिली आहेत, जसं की भूतत्वाशी म्हणजे पृथ्वी तत्वाशी एकात्मता साधणं, स्थैर्य, धैर्य मिळवणं, संघर्षांवर विजय मिळवणं, कौटुंबिक अडचणी दूर करणं, आणि विशेषतः भूमी, शेती किंवा स्थावर मालमत्ता यासंबंधी काही संकट असतील तर त्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी. एवढंच नाही तर नकारात्मक शक्ती, पितृदोष, वास्तुदोष निवारण या सगळ्यांसाठी पण याचा उल्लेख आहे. बरोबर. इथे जो महत्वाचा मुद्दा दिसतोय तो म्हणजे स्थैर्य. भूतत्व, पृथ्वीतत्व हे मुळातच स्थिरता आणि धैर्याचं प्रतीक आहे, नाही का? त्यामुळे या साधनेतून जीवनात तीच स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित समस्यांसाठी ही साधना विशेष मानली जाते, कारण साहजिक आहे, वराह भगवानांनी स्वतः पृथ्वीला म्हणजे भूमीला वाचवलं होतं. हो, हा संबंध अगदी थेट आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांची उपासना अर्थपूर्ण वाटते. आणि तुम्ही जे म्हणालात ना, पितृदोष, वास्तुदोष, हो, यामुळे पण आयुष्यात कुठेतरी अस्थिरता येते असं मानलं जातं. बरोबर. त्यामुळे त्यांचं निवारण करून मूळ स्थिरतेकडे जाणं हा पण एक उद्देश असू शकतो यात. हे स्थैर्याचं सूत्र खरंच महत्वाचं वाटतंय. आता ही साधना करायची कधी? स्रोतांमध्ये वराह जयंती हा उत्तम दिवस सांगितलाय, पण समजा तो दिवस शक्य नसेल तर शुभ मुहूर्त पौर्णिमा किंवा संकष्टी चतुर्थीलाही करता येते असं म्हटलंय. आणि वेळ कोणती? संध्याकाळ किंवा पहाटेचा ब्रह्ममुहूर्त अधिक चांगला असं दिसतंय. या वेळांचं काही खास कारण? हो, पारंपरिकदृष्ट्या बघितलं तर संध्याकाळची वेळ किंवा ब्रह्ममुहूर्त हे ध्यानासाठी आणि अशा आध्यात्मिक साधनेसाठी जास्त शांत आणि सकारात्मक ऊर्जेची मानले जातात. दिवसाची धावपळ नसते किंवा दिवसाची सुरुवातच एका शांत चित्ताने होते, त्यामुळे या वेळांना महत्त्व दिलं जातं. व भगवानांची प्रतिमा किंवा मूर्ती किंवा मग वराह कवच यंत्र असं काहीतरी ठेवायचं. दिवा, धूप आणि नैवेद्य, त्यात दूध, तूप, गूळ, खीर, फळं वगैरे अर्पण करायला सांगितलं आहे. हो, कोणत्याही साधनेत शुद्धता आणि एकाग्रता महत्वाची असतेच. ही सगळी तयारी साधकाला मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत करते. एक वातावरण निर्मिती होते. त्यामुळे हे वराह कवच यंत्र काय असतं नक्की? म्हणजे मूर्ती किंवा प्रतिमा समजलं, पण यंत्र म्हणजे एक प्रकारचं भौमितिक आकृती असलेलं प्रतीक असतं. ते त्या देवतेच्या शक्तीचं किंवा मंत्राचं दृश्य रूप मानलं जातं. तर वराह कवच यंत्र हे त्या देवतेच्या संरक्षण आणि स्थैर्य देणाऱ्या शक्तीचं प्रतीक म्हणून पूजनात किंवा ध्यानात वापरलं जातं. ते एकाग्रता वाढवायला आणि साधनेच्या ऊर्जेशी जोडलं जायला मदत करतं अशी श्रद्धा आहे. अच्छा, म्हणजे ते पण एकाग्रतेसाठीच आहे. हो, आणि एक पवित्र सकारात्मक वातावरण निर्माण होतं, जे साधनेसाठी आवश्यक आहे. समजलं. आता साधनेचा मुख्य भाग म्हणजे मंत्रजप. एक सामान्य मंत्र दिला आहे,
ओम नमो भगवते वराहाय पृथ्वीधराय नमः. याचा अर्थ तर सरळ आहे, पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवान वराहांना नमस्कार. या मंत्राच्या जपाचं महत्त्व काय असेल? मंत्रजप हा फक्त शब्दांची पुनरावृत्ती नाहीये. पृथ्वीधराय म्हणजे पृथ्वीला धारण करणारा, आधार देणारा. या शब्दावर, या भावनेवर लक्ष केंद्रित केल्याने साधक त्या देवतेच्या स्थिर आणि संरक्षक गुणांशी जोडला जातो असं मानलं जातं. आणि मंत्राचा अर्थ समजून भावनापूर्वक जप केला तर त्याचा परिणाम जास्त खोलवर होतो. चित्त लवकर एकाग्र होतं. आणि असंही म्हटलं आहे की जे लोक म्हणजे जास्त खोलवर साधना करू इच्छितात त्यांच्यासाठी वराह कवच स्तोत्राचं पठण करणं फायद्याचं ठरतं. जप किती वेळा करायचा तर 11, 21, 51 किंवा 108 वेळा, म्हणजे आपल्या सोयीनुसार आणि क्षमतेनुसार करता येतं. साधनेची पद्धत पण बऱ्यापैकी स्पष्ट दिली आहे. 1. स्नान करून शुद्ध वस्त्र घालायची. 2. वराह भगवानांचं ध्यान करायचं, ते पृथ्वीला दातांवर उचललेलं रूप आठवायचं. 3. मग मंत्रजप किंवा स्तोत्र पठण करायचं, प्रार्थना करायची. आणि यात एक विशेष गोष्ट सांगितली आहे, भूदेवीचंही पूजन करायचं. हे जरा वेगळं वाटलं. हो, पण हे खरं तर खूप महत्वाचं आहे. कारण वराह अवतारात भूदेवी अविभाज्य भाग आहेत, त्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे त्यांचं एकत्र पूजन हे दाखवतं की केवळ देवच नाही तर ज्या तत्वाचं म्हणजे पृथ्वीचं रक्षण केलं जात आहे तेही तितकंच पूजनीय आहे, महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे हा निसर्गाप्रती आदर पण आहे. अगदी. निसर्गाप्रती, या पृथ्वीप्रती आदर व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. देव आणि त्यांनी रक्षण केलेली सृष्टी या दोन्हींचा सन्मान इथे अपेक्षित आहे. आणि मग शेवटी प्रार्थना करायची की हे वराहदेव, माझ्या जीवनातील अडथळे दूर करून स्थैर्य द्या. ही पद्धत तशी सरळ वाटते. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, याचे फायदे काय सांगितले आहेत? स्रोतांमध्ये तर बरीच मोठी यादी आहे. हो, फायद्यांवर बराच भर दिलेला दिसतोय. जसं की जीवनात स्थैर्य, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो म्हणे. मालमत्ता, भूमी किंवा घरासंबंधी अडचणी असतील तर त्या दूर होतात. पितृदोष किंवा वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. भीती, नकारात्मक विचार किंवा काय म्हणतात त्याला आत्मिक दुर्बलता कमी होते. आणि सर्वात लक्षवेधी म्हणजे यातून आध्यात्मिक उन्नतीसोबत भौतिक प्रगतीही साधता येते असं म्हटलं आहे. हे जरा विशेष आहे कारण अनेकदा अध्यात्म आणि भौतिक जग वेगळं मानलं जातं. इथे दोन्हीचा उल्लेख एकत्र आहे. हो, हा दुहेरी फायदा खरंच महत्वाचा आहे. आणि यामागचा विचार असा असू शकतो की जेव्हा व्यक्तीला आंतरिक स्थैर्य आणि धैर्य मिळतं तेव्हा ती व्यक्ती साहजिकच जीवनातली आव्हानं जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकते. मग ती आव्हानं बाहेरच्या जगातली असोत, म्हणजे मालमत्तेचे प्रश्न किंवा इतर व्यावहारिक अडचणी, किंवा आतली असोत, भीती, नकारात्मकता. बरोबर. त्यामुळे ती मूळ स्थिरता मिळाली की दोन्ही पातळ्यांवर प्रगती करणं शक्य होतं. या साधनेतून मिळणारी ऊर्जा केवळ पारलौकिक नाही तर ती ऐहिक जीवनातही सकारात्मक बदल घडवू शकते असा विश्वास यामागे दिसतो. स्थैर्य हाच पाया आहे असं म्हणायला हरकत नाही. स्थैर्य हाच पाया आहे, महत्वाचं आहे. यात आणखी एका ध्यान पद्धतीचा उल्लेख आहे जी मला खूप वेगळी आणि प्रभावी वाटली. ती म्हणजे डोळे मिटून अशी कल्पना करायची की वराह भगवान समुद्रातून पृथ्वीला वर आणत आहेत आणि आपण स्वतःच ती पृथ्वी आहोत जिला प्रभू त्या संकटातून, त्या अडचणीतून बाहेर काढत आहेत. हे ध्यान भीती, नैराश्य आणि अडचणींवर मात करण्यासाठी खूप प्रभावी आहे असं सांगितलंय. यामागे काय विचार असेल, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या? हा दृष्टिकोन खरंच खूप महत्वाचा आहे. कारण इथे साधक फक्त बघणारा राहत नाही तर तो स्वतः त्या प्रक्रियेचा एक भाग बनतो. स्वतःला संकटात असलेली पृथ्वी मांडणं आणि भगवंतांकडून आपण तारले जात आहोत अशी कल्पना करणं याने मनात एक खोलवरची सकारात्मक भावना निर्माण होते. मी एकटा नाहीये, मला आधार आहे, मी यातून बाहेर पडू शकेन, हा विश्वास जास्त दृढ होतो. यामुळे होतं काय की संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ती जी असहाय्यतेची भावना असते ती कमी होते आणि आंतरिक शक्ती जागृत व्हायला मदत मिळते. ही एक प्रकारे मानसिक आणि भावनिक पुनर्बांधणीची प्रक्रिया म्हणता येईल. वा, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, स्वतःलाच त्या भूमिकेत पाहणं. तर या सगळ्या स्रोतांच्या आधारे आपण पाहिलं की वराह साधना ही प्रामुख्याने स्थैर्य मिळवण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी आणि श्रद्धा वाढवण्यासाठीची एक पद्धत मानली जाते. आणि मंत्र, स्तोत्र आणि विशेषतः ती ध्यानाची पद्धत यांच्या माध्यमातून भौतिक आणि आध्यात्मिक कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतंय. निश्चितच. या संपूर्ण चर्चेचा जर सार काढायचा झाला तर तो स्थैर्य याच शब्दात येतो.
ज्याप्रमाणे वराह भगवानांनी पृथ्वीला समुद्राच्या त्या अस्थिरतेतून बाहेर काढून स्थिर भूमीवर आणलं, अगदी त्याचप्रमाणे ही साधना व्यक्तीला जीवनातल्या भावनिक, मानसिक किंवा परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेतून बाहेर काढून एक प्रकारचं संतुलन आणि स्थिरता द्यायला मदत करू शकते. असा या साधनेमागचा मूळ गाभा आहे असं वाटतं. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आपल्या सगळ्यांसाठी सोडून जाऊया. या साधनेत भूतत्वावर म्हणजे पृथ्वी तत्वावर इतका भर दिला आहे, तर ही औपचारिक साधना करणं हा एक भाग झालाच, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या रोजच्या जीवनात आपण निसर्गाशी, आपल्या सभोवतालच्या या पृथ्वी तत्वाशी अधिक जाणीवपूर्वक कसं जोडलं जाऊ शकतो आणि असं जोडलं जाणं हे आपल्यात स्थैर्याची भावना वाढवण्यासाठी कसं उपयुक्त ठरू शकेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.